खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संपन्न. बारामती येथील नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने शहरातील सर्वात मोठा 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा 30 मीटर उंचीचा 100 फूट उंच असणारा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा स्तंभ साकारण्यात आला आहे. बारामतीला स्वातंत्र्य चळवळीसह स्वातंत्र्य सैनिकांचा वैभवशाली वारसा आहे. या पार्श्वभूमीवर देशभक्ती अधिक जाज्वल्य व्हावी या उद्देशाने हा स्तंभ उभारण्यात आल्याचे नटराज नाट्यकला मंडळाचे प्रमुख किरण गुजर यांनी नमूद केले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा मानसन्मान करण्यात आला. डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज. बारामती पंचक्रोशीमध्ये इतका उंच राष्ट्रध्वज स्तंभ नाही. प्रथमच हा स्तंभ साकारत असून या स्तंभावर भारतीय तिरंगा मोठ्या डौलाने फडकणार आहे. देशभक्तीची भावना यामुळे निश्चितपणे वाढीस लागणार आहे, असे खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. जय हिंद. सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. खरं तर आज आपल्या बारामतीचा खरंच एक अभिमानाचा दिवस आहे. आपल्या बारामतीमध्ये पहिल्यांदाच 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे आणि बारामतीच्या विकासामध्ये आणि वैभवामध्ये नक्कीच यांनी भर पडणार आहे. आदरणीय दादांची नेहमीची इच्छा होती की आपल्या बारामती शहरामध्ये असा एक मोठा उंचीचा ध्वज व्हावा आणि त्याचा आज लोकार्पण होणार आहे संध्याकाळी. आपल्या बारामतीकरांसाठी सगळ्यांसाठीच हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, दिवस आहे आणि बारामतीच्या वैभवात भर पाडणारी ही एक आज एक छान सगळ्यांना अभिमान वाटावा असा झेंडा उभा झालेला आहे. त्याचा आपल्या सर्वच जनतेला मनापासून आनंद होत आहे. सगळ्यांनी आज सकाळी सकाळी इथे येऊन अत्यंत मनोभावे मानवंदना दिलेली आहे. सगळ्या स्वातंत्र्य सेनांनी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवदान दिले, त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि बारामतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. साहेब इथं प्रदर्शन भरवलेले आहे, जुने फोटो आठवणी प्रदर्शनात बघितलेले, काय वाटते, काय भावना आहे? खरं सांगायचं तर आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त इथे नटराज नाट्य दालनामध्ये दादांच्या सगळ्याच फोटोंचं प्रदर्शन त्यांच्या जीवन प्रवासाचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये कशी कशी वाटचाल केली त्याचं चांगलं इथे मांडणी केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच बारामतीकरांना त्यांचा ज्यांना नवीन मुलांना माहिती नाही दादांचं जीवनपट साधारणतः माहिती होण्यासाठी नक्कीच त्यांना हे फोटोंमुळे मदत झाली असणार आहे. या सगळ्याच्या बरोबरच त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांचे वैयक्तिक घरातले फोटो पण आहेत. आमच्या लग्नाला आता 40 वर्ष होणार आहेत यावर्षी आणि ह्या फोटोकडे बघताना अगदी मागचा सगळा संबंध काळ समोर झालेला आहे. आता कौटुंबिक क्षण सुद्धा इथे आहेत. सगळ्यांची जी आमची खुणगाठ सगळ्यांची एक जी आहे आमची फॅमिली त्याचं प्रतीक इथे तुम्हाला बघायला मिळते. शेवटी वैचारिक मतभेद असले तरी शेवटी नात्यांचं घट्ट जी बांधणी आहे, वीण आहे ती तुम्हाला यात दिसते. धन्यवाद.